आज मी निघालो आहे पांडव लेणी बघायला. पांडव लेणीपर्यंत पोहोचणे हे एक कठीण काम आहे, कारण 3000 फूट उंचीवर त्रिरश्मी टेकडीवर आहे. लेणी पाहण्यासाठी दर निश्चित केलेले आहेत. भारतीय नागरिकांना ₹25 तर विदेशी नागरिकांना ₹300 आहे आणि 9 वर्षाखालील मुलांना एंट्री फ्री आहे. लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 200 पायऱ्या चढाव्या लागतात. पण 200 पायऱ्या चढल्यावर इथून जे दृश्य दिसतं ते तुम्ही कधी विसरूच शकत नाही. पायऱ्या चढत असताना तुम्हाला जागोजागी असे फलक दिसतील. हे फलक का लावले आहेत? कारण का त्यावरील माहिती जर तुम्ही वाचली नाही तर वरती लेणीवर गेल्यावर तुम्हाला आपण काय बघतोय याचा पत्ता लागणार नाही. सोबत एक पाण्याची बॉटल नक्की ठेवा. पांडव लेणी महाराष्ट्रातील नाशिकच्या मध्यभागी सुमारे 8 किमी दक्षिणेस आहे. पौराणिक संबंध म्हणायचा गेला तर पांडव लेणी हे नाव पांडवांशी जोडल्याचे सूचित करत असले तरी प्रत्यक्षात या लेण्या बौद्ध भिक्षूंनी बांधल्या होत्या. भारतातील बौद्ध भक्ती पद्धतीच्या इतिहासात पांडव लेणी एक महत्त्वाची खूण आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने या जागेचे संरक्षण केले आहे. या लेण्या बौद्ध कला आणि स्थापत्यकलेचा प्रभाव प्रतिबिंबित करतात, ज्यामध्ये स्तूप, चैत्य आणि बुद्ध आणि बोधिसत्वांच्या शिल्पांसारखे बौद्ध स्वरूप दर्शवणारे कोरीव काम आहे. पांडव लेणी लेण्यांमध्ये विविध प्रकारच्या स्थापत्य शैली आढळतात, ज्यात काही गुहांमध्ये आढळणारे विस्तृत खांब आणि स्तंभ समाविष्ट आहेत. लेण्यांच्या उत्तरेकडे समोरील बाजूस त्यांना घटकांपासून आश्रय दिल्याने कोरीव काम आणि शिल्पलेखांचे बरेच जतन करण्यास मदत झाली आहे. तर आता तुम्हाला विचार पडला असेल की हे कधी बांधलं गेलं, तर इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरल्या गेल्या होत्या. त्यात 6व्या शतकापर्यंत अतिरिक्त शिल्पे आणि शिलालेख जोडले गेले. तर हे का बांधलं गेलं? तर या लेण्या त्रिरश्मी टेकड्यांमध्ये कोरलेल्या आहेत, ज्या भारतीय कोरीव काम वास्तुकलेची सुरुवातीची उदाहरणे देतात. ते प्रामुख्याने मठांचे निवासस्थान किंवा चैत्य म्हणजे प्रार्थनाक्षम काम करत होते. मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची की जेव्हा आपण कधी हिस्टॉरिकल प्लेसेसवर जात तर त्या प्लेसेस खूप वर्ष जुन्या असतात आणि ते जतन करण्यामध्ये खूप पैसा व्हायला. तर तिथे गेल्यावर आपण त्या वास्तूंवरती दगडाने, हाताने, खडूने, मार्करने कुठल्याही प्रकारे काही लिहू नये. त्यामुळे त्या वास्तूंची लाईफ कमी होते आणि ते जतन करण्याला खूप कठीण होऊन जाते. तर माझ्या तर 23 गुफा बघून झालेल्या आहेत. आता पुन्हा कधी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.